श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत। मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा उपासना करायच्या आहेत, त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशीचं मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार हा आलेला आहे, त्यामुळे आपल्याला देवीची सेवा उपासना ही आपल्याला करायचे आहे। देवीचं व्रतही आपल्याला असणार आहे, उपवास असणार आहे। तसेच या दिवशी दत्त जयंती आहे, अन्नपूर्णा मातेची जयंती आहे। आपल्याला या दिवशी भरपूर सेवा आणि भरपूर उपासना आहेत ह्या करायच्या आहेत। सर्वप्रथम पाहूया की पौर्णिमा तिथी ही कधी सुरू होत आहे। तर पौर्णिमा तिथी ही 4 डिसेंबरला सकाळी 8:37 सुरू होणार आहे। ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबरला पहाटे 4:44 ही तिथी संपणार आहे। म्हणजेच की 4 डिसेंबरला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी ही असणार आहे। त्यामुळे संपूर्ण दिवस आहे की आपल्याला सेवा उपासना आहेत ह्या करण्यासाठी। त्यामुळे आपण आपल्या हातून जशी दिवसभर सेवा घडेल, जेव्हा आपल्याला करणं शक्य होईल त्यावेळेस आपण सेवा आहेत ह्या करायच्या आहेत। तसेच या दिवशी रवियोग हाही तयार झालेला आहे। तसेच बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायण हे करत असतात, तर पौर्णिमेचे सत्यनारायण हे तुम्ही त्या दिवशी दुपारी 4 नंतर आहेत ते करू शकता। आपल्या जीवनामध्ये जी काय सर्व संकट आहे, जी दुःख आहे, ज्या आर्थिक अडचणी असतील, काही आपले जे प्रॉब्लेम असतील तर ते दूर करण्यासाठी अगदी सुवर्णमय हा क्षण आलेला आहे। खूप छान आणि सुंदर हा दिवस आहे। खरंच या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य होईल ना आपल्याच्यानं, तेवढे आपण सेवा आणि उपाय आहेत हे आपल्याला करायचे आहेत। बघा, माता लक्ष्मी, भगवान विष्णू, दत्त महाराज, त्याचबरोबर अन्नपूर्णा माता या सर्वांची कृपा आहे ती आपल्यावरती या दिवशी आहे ती राहणार आहे। त्यामुळे आपण या दिवशी खरंच हा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे आपल्या हातून थोडी का होईना आपण सेवा आहे ती प्रत्येकाने कामातून वेळ काढून आहे ती करायची आहे। खूप अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे थोडी तरी सेवा नक्कीच करावी। आता आपण सेवा या दिवशी काय आहेत ते करू शकता। आता तुम्ही सत्यनारायण आहे तेही करू शकता, त्याचबरोबर दत्त जयंती, अन्नपूर्णा मातेची आपण पूजा ही कशी करायची आहे याच्या संदर्भात व्हिडिओ आहे ते आपण अगोदरच अपलोड केलेले आहेत, त्यानुसार आहे ते तुम्ही करू शकता। आता मार्गशीर्ष गुरुवारची आपल्याला सेवा काय करायची आहे, तर या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल यावरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे। आपल्याला श्रीसूक्त 16 वेळा म्हणून, एवढा जर वेळ नसेल कारण या दिवशी भरपूर सेवा आहेत त्यामुळे एवढ्या वेळा म्हणून कुंकुमार्चन करणं आपल्याला शक्य नाही होणार, तरी आपण माता लक्ष्मीचा कोणता एक मंत्र असेल तो 108 वेळा आहे तो म्हणायचा आहे। कमलात्मक असेल किंवा गायत्री मंत्र असेल किंवा दुसरा कोणताही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र असेल तर तो म्हणून कुंकुमार्चन ही सेवा करायचीच आहे। त्याचबरोबर लक्ष्मी अष्टक आहे याचा आपल्याला 16 वेळा आहे ते पठण आहे ते करायचं आहे। अगदी छोटंसं लक्ष्मी अष्टक आहे, जास्त काही मोठं नाही। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला माता लक्ष्मीचा हा एक मंत्र आहे तो म्हणत म्हणत आपल्याला वेलची आणि लवंग आहेत ह्या माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण आहेत ह्या करायच्या आहेत। आता आपण एकूण 16 लवंग आहेत ह्या घ्यायच्या आहेत आणि या 16 लवंग आहेत हे लक्ष्मी अष्टक म्हणत म्हणत आपल्याला अर्पण करायचे आहेत। म्हणजे एक लवंग आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे, त्यावेळेस आपल्याला एकदा लक्ष्मी अष्टक बोलायचं आहे। ते पूर्ण झालं की माता लक्ष्मीच्या चरणी नमो नमः म्हणून आपल्याला ती लवंग आहे ते अर्पण करायचे आहे। असं आपण 16 वेळा आहे ते हे लक्ष्मी अष्टक बोलायचं आहे आणि 16 वेळा ती लवंग आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी आहे ते अर्पण करायचे आहे। याने माता लक्ष्मी आहे ती अतिशय प्रसन्न आहे ती होते। याचबरोबर आपल्याला 5 वेलची आहेत ह्या घ्यायच्या आहेत आणि 5 वेलची घेऊन त्यावरती आपल्याला श्रीसूक्त ही सेवा आहे ती करायची आहे आणि कमलात्मक जो मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे। आता श्रीसूक्त तुम्ही एकदा म्हटलं तरी चालेल आणि कमलात्मक मंत्र आहे तो आपल्याला 108 वेळा आहे तो बोलायचा आहे आणि नंतर ह्या आपण माता लक्ष्मीच्या चरणी आहेत ह्या अर्पण करायच्या आहेत वेलची। आणि त्या वेलची आहेत ह्या आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही सेवा केल्यानंतर थोडा वेळ आहे ते माता लक्ष्मीच्या चरणी आहेत त्या तशाच राहू द्या आणि नंतर त्या ज्या आहेत त्या आपण आपल्या पर्समध्ये आहेत त्या ठेवायच्या आहेत। स्त्रियांनी पर्समध्ये ठेवा, पुरुषांनी पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे। तुम्ही हा उपाय आहे तो करून बघा, अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचंही सेवा आहे ती करायची आहे। म्हणजे एकदा तरी आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र आहे ते बोलायचं आहे। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते, म्हणून आपल्याला भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र आहे तो बोलायचा आहे।
तोही आपण 16 वेळा आहे तो बोलायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला एक माळ आहे ती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आहे याचं पठण आहे ते आपल्याला 3 वेळा आहे ते करायचं आहे. या दिवशी देवी मातेला आपल्याला संध्याकाळी तांदळाची खीर आहे ती तयार करायची आहे आणि त्याचा नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे. माता लक्ष्मीला तांदळाची खीर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण हाच नैवेद्य आहे तो दाखवण्याचा आहे, तो प्रयत्न करायचा आहे. किंवा तुम्ही एखादा गोडाचा कोणताही पदार्थ जरी तयार केला तरी तोही दाखवला तरीही चालू शकतो. शक्यतो करून खिरीचा नैवेद्य दाखवण्याचा आपण प्रयत्न आहे तो करायचा आहे. पौर्णिमा तिथीही आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारही आहे, त्यामुळे आपल्या हातून थोडंसं जरी अन्नदान जरी झालं तर अतिशय चांगली गोष्ट आहे ही. आपण एखाद्या मुलांना आहे ते थोडंफार आहे ते खायला देऊ शकता किंवा तुमच्या घरी जर कोणी जर आलं, एखादी तुमची शेजारी तुमची मैत्रीण असेल तर ती जरी आली तर तिलाही आपण थोडंफार आहे ते काहीतरी खाण्यासाठी द्यावं. अशा प्रकारे तिचा मान-सन्मान आहे तो आपण करावा. माता लक्ष्मी स्वरूप आहे ते आपण तिला मानायचं आहे आणि आपण तिला थोडंफार आहे ते काहीतरी खाण्यासाठी आहे ते द्यायचं आहे. तिला हळदी-कुंकू आहे ते आपण लावायचं आहे. अशा प्रकारे आहे ते आपल्याला या दिवशी आहे ते करायचं आहे. अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची अशा प्रकारे आपण सेवा उपासना आहे ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ.